नमस्कार, वीर भारत 9 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। 20 जूनच्या शिर्डीमधील सभेमध्ये काय घडलं, कोण होतं मंचावर, कोण काय बोललं, कोणाच्या काय मागण्या आणि काय प्रश्न, नागरिकांमध्ये चर्चा काय आहे, हा सविस्तर वृत्तांत वीर भारत 9 मध्ये। मे 2026 मध्ये बंगालवरनं साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीमध्ये एक कुटुंब आलं। शिर्डी संस्थांच्या 500 रूम या भक्त निवासमध्ये त्यांनी 219 नंबरचा रूम घेतला। ठरल्याप्रमाणे दर्शनासाठी, त्यांच्या नियोजनाप्रमाणे दर्शनासाठी कुटुंब पुढे निघून गेलं। परंतु त्यांची मुलगी निर्जला, जिचं वय वर्ष 20, ही त्या रूममध्ये एकटीच होती। या संधीचा फायदा घेऊन येथेच काम करणारा कंत्राटी सफाई कर्मचारी अमन पठाण या जिहादी वृत्तीच्या मुलाने, या कर्मचाऱ्याने त्या 219 रूम नंबरची बेल वाजवली, तिला बाहेर बोलवलं आणि बोलता बोलता लगट करून त्या लॉबीमध्ये पुढे घेऊन गेला आणि त्याच ठिकाणी त्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला, धमकी देण्याचा प्रयत्न केला। ही सर्व घटना त्या कुटुंबाला कळली, त्यानंतर संस्थानाच्या मॅनेजमेंटला कळली आणि तेथील हिंदुत्ववादी संघटनांना कळली। त्यानंतर 12 जून 2026 रोजी शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला गुन्हा। या सर्व घटनेचा निषेध म्हणून तिथील स्थानिक हिंदू व आजूबाजूच्या सर्व संघटना ह्या आक्रोशित झाल्या। त्यांनी सर्वांनी याचा निषेध करण्यासाठी, याचा विरोध करण्यासाठी आणि संस्थांमधील सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांचा विरोध करण्यासाठी शिर्डीमध्ये 20 जून 2026 रोजी मोर्चा व सभा याचं आयोजन केलं। या सभेचे प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, त्याचबरोबर हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप, राष्ट्रीय श्रीराम संघाचे सागर भैया बेग व पश्चिम महाराष्ट्र RPIचे अध्यक्ष नानासाहेब वाघमारे उपस्थित होते। निर्जलाच्या मुद्द्यावरून शिर्डीमध्ये ही सभा आयोजित केली गेलेली होती। मंचावर अनेक दिग्गज होते। यामध्ये विचार, प्रश्न आणि मागण्या ह्या अनेकांच्या वेगळ्या होत्या। काहींचे मुद्दे वेगळे होते, नागरिकांच्या मागण्या वेगळ्या होत्या, हिंदू आक्रोशित होता। या सर्वांचा विचार करता अहिल्यानगरचं राजकीय समीकरण बदलत तर चाललं नाही आहे। या मंचावरून सर्वात पहिले RPIचे नानासाहेब वाघमारे यांनी आपले मत व्यक्त केले। त्यांनी बोलताना सांगितलं की हा महाराष्ट्र, हा देश छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा आहे। हा संविधानाने चालणारा देश आहे। या ठिकाणी असे कृत्य करणाऱ्या लोकांचा थारा नाही। आज जातीपाती महत्त्वाच्या नसून धर्म महत्त्वाचा आहे, राष्ट्र महत्त्वाचं आहे, असं वक्तव्य त्यांनी या मंचावरनं केलं। सागर भैया बेग यांची नेमकी मागणी काय होती, सुजयदादा विखे पाटील यांनी त्यांना काय उत्तर दिलं, संग्राम भैया जगताप यांचा काय मुद्दा होता, हे सगळं बघण्याआधी हा व्हिडिओ पहिले बघा। प्रत्येक मुलीची सुरक्षितता ही सुजय विखेची जबाबदारी आहे। मी तुम्हाला सगळ्यांना शेवटची विनंती करतो, याच्या पुढे जर कोणीही या सगळ्या भागांमध्ये मुलींची छेड काढताना सापडला, कोणीही या भागांमध्ये कुठल्याही प्रकारे मोठे गुन्हे किंवा कृत्य करायचं सापडलं तर स्वतः आतमध्ये JCB घेऊन घर पाडून टाकायला शब्द पण सुजय विखेचा आहे। काही दिवसापूर्वी राहता शहरामध्ये एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग करण्याची घटना घडली। या घटनेमुळे समाज आक्रोशित झाला आणि थेट याच्यामध्ये सुजयदादा विखे पाटील यांनी एंट्री घेतली आणि त्या आरोपीचं बेकायदेशीर असलेलं घर बुलडोझरने पाडून टाकलं। शिर्डी सभेच्या मंचावरनं सागर भैया बेग यांनी अनेक वादळी मुद्द्यांवरती चर्चा केली, अनेक वादळी मुद्द्यांना हात घातला। याच मंचावरनं त्यांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडनं काही मागणी सुद्धा केली। काय आहे बघूया। पहिले अशा घटना वाटतं शिर्डीत घडत नव्हते दादा, आता सुरू झाले, पण या सगळ्या समाजाचं लक्ष तुमच्यावर आहे। एक घर पाडलं तुम्ही, आता दुसऱ्याची सुरुवात करा। या मागणी सोबतच शनी शिंगणापूरमध्ये एक मध्यंतरी मुस्लिम कर्मचाऱ्यांच्या विरोधामध्ये एक फार मोठं आंदोलन तयार झालं होतं आणि त्याचं यश म्हणून सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तिथून बरखास्त करण्यात आलं। याच धर्तीवरती शिर्डी संस्थांमधील असलेल्या सर्व मुस्लिम कर्मचाऱ्यांना तात्काळ काढून टाकण्याची सुद्धा मागणी सागर भैया बेग यांनी या मंचावर केली। शेवगावमध्ये नुकतेच श्रद्धा कांबळे हे प्रकरण घडले। वय वर्ष 20 असणाऱ्या तरुणीने लव जिहादची बळी गेली आणि राहत्या घरामध्ये फाशी घेतली। हे प्रकरण ताजे असताना शिर्डीमध्ये निर्जला प्रकरण घडले। या सर्वाचा विरोध करत लव जिहाद, गोहत्या, राष्ट्रविरोधी गोष्टींवरती कडक आणि मोठे कायदे झाले पाहिजे अशी मागणी त्यांनी या मंचावर केली। याचबरोबर बोलताना त्यांनी पुढे सांगितलं की संघ आपलं काम हे अतिशय चोख पद्धतीने करत आहे। संघाचे राष्ट्रीय स्वयंसेवक
हे कुठंही जाऊन कुठलंही देशविरोधी राष्ट्रविरोधी कार्य करत नाही. याचबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की संघाला कोणीही लाईटली घेऊ नका, कारण संघ त्याचं काम योग्य वेळी बरोबर करतो. संघ शांत राहतो, बोलत नाही, पण कार्यक्रम फिक्स करतो, एवढं लक्षात ठेवा. याच मंचावरनं सागर बेग हे विखे पाटील यांना 12 आमदारांविषयी काय बोलले बघूया. आता 12 आमदार तुम्ही निवडून आणले होय दादा, त्या 12 आमदारांना सांगा सगळ्या अधिवेशनमध्ये मुद्दा घ्या, कारण आपले 4-5 आमदार आहे जे हिंदुत्वादीची भूमिका घेत आहे. आमदार संग्राम भैया जगताप हे नगरमध्ये अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सर्वांना धरून नगरमध्ये आपलं काम करत आहेत. राष्ट्रवादी एकतर्फी असताना मुस्लिम वर्ग त्यांच्याजवळ जोडलेला होता, पण ज्या क्षणी राष्ट्रवादी म्हणजे अजितदादा गट हा महायुतीमध्ये म्हणजेच बीजेपीशी संलग्न झाला, बीजेपीमध्ये संग्राम भैया जगताप महायुतीच्या माध्यमातून सामील झाले, त्याच क्षणी हा मुस्लिम वर्ग त्यांच्यापासून तुटून गेला आणि यातूनच जन्म झाला हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया जगताप यांचा. की ते लोक हळूच आपल्यापाशी येतात, इथं मी फ्रूटची गाडी लावू का, आणि त्यावेळेला तो मराठीत बोलत असतो, मी फ्रूटची गाडी लावू. आपल्याला वाटतं फार गरीब व्यक्ती आहे, आपण त्याला जागा देतो, आणि आपल्यापाशी कोणी विचारलं की कोण आहे ते, फार चांगला माणूस आहे, आपण वकील पत्र घेतल्यासारखंच तुम्हाला सांगून त्याची बाजू मांडत असतो, आणि ती एकदा नाही अनेक वेळेला मांडत असतो. थोडा काळ गेला तो अजून एखाद्याला आणतो, मेरा कालू का छोकरा है, बहुत गरीब है, बहुत गरीब है, उसको एक बाजू में एक उधर से दुकान लगाएंगे, कुछ नहीं तुम बोलेंगे वैसे, तुम बोलेंगे तब निकाल डालेंगे. त्याची गाडी लागते, झाली सुरुवात. मग हळूहळू हे पाय तुम्हाला सांगतो आपल्या असणाऱ्या पावन हिंदू धर्माच्या मंदिरापर्यंत पोहोचतात, आणि ते पाय नाही हात आज पोहोचायला आपण या शिर्डी नगरीमध्ये पाहायला मिळाला. नगरमधील विशाल गणपती मंदिराच्या बाबतीमध्ये संग्राम भैया जगताप यांनी काय भाष्य केले. आमच्याकडे सुद्धा तिथं ते गणपती मंदिरात पत्रिका टाकतो, तिथे असं एक फार मोठं थडकं होतं, पण ज्यावेळेला तिथं काही काम करायचं होतं लोक म्हणले जागृत आहे, आम्ही सगळेजण घेऊन जातो, आणि ते सुद्धा मोठं तुम्हाला सांगतो थडगं लोक घेऊन गेले. त्यामुळं अशा सगळ्या परंपरा आपण सगळ्यांनी जोपासत चाला. पूर्वी असं एक फार मोठं थडगं अयोध्यामध्ये सुद्धा होतं, भारतभरातून लोक आणि ते घेऊन गेले. जालना जिल्ह्याच्या परतूरमध्ये एका शाळेतील गॅदरिंगमध्ये सर तन से जुदा या गाण्यावरती डान्स केला गेला. पाठीमागं पाकिस्तानमधील आतंकवादी याचा फोटोही लावला गेला. मग जर असं शिक्षण जर शालेय जीवनापासून जर सांगितलं जात असेल की नबी के खिलाफ कोई गुस्ताखी होगी तो क्या होगा, सर तन से जुदा. अरे हा भारत देश आहे, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालतो. याला कायदा FIR झाल्यानंतर कोण काय बोललंय, कोणी काय केलं, त्याचे पुरावे, त्याचे साक्षीदार, त्याचं न्यायालय ठरवणार काय करायचं. खालचं न्यायालय, मग वरचं जिल्हा न्यायालय चालतं हायकोर्टात सुप्रीम कोर्ट, आणि सुप्रीम कोर्टानंतर कोण असेल तर राष्ट्रपती महामहिम असतात, ते निर्णय घेतात. आणि जर तुम्हाला सर तन से जुदा पाहिजे असेल तर ज्या पठांनी आमच्या मायमाऊलीपर्यंत घाण बोललाय, मग करायचं त्याचं सर तन से जुदा करायचं. जालना जिल्ह्यातील परतूरमधील या जिहादी शाळा आणि या जिहादी कृत्यावरती वीर भारत 9 लवकरच एक व्हिडिओ घेऊन येणार आहे. जिल्ह्यासोबतच राहता व शिर्डी या ठिकाणी सुजयदादा यांची वैचारिक पकड जरा जास्तच बघायला मिळते. या मंचावर संग्राम भैया जगताप आणि सागर भैया बेग यांच्या अतिशय ज्वलंत भाषणानंतर डॉक्टर सुजय विखे पाटील काय बोलले ते बघूयात. बऱ्याच दिवसानंतर संग्राम भैयाची इच्छा पूर्ण झाली. हे नेहमी म्हणायचे की तुम्ही एखाद्या मोर्चामध्ये का सहभागी होत नाही, आणि हे कृत्य शिर्डी सारख्या पावन भूमीमध्ये घडलं ही पहिली वेळ आहे. दुःख या गोष्टीचं वाटतं की ज्या शिर्डीमध्ये स्वतः साईबाबांनी सर्वधर्म समभावचा संदेश दिला, अशा संदेशाला कलंक लावण्याचं काम याच राहता तालुक्यामध्ये एका वाळकी गावाच्या युवकाकडून झालं. याचं दुःख मला मनापासून आहे. लोकांना प्रश्न पडतो की का विखे पाटील परिवार भारतीय जनता पार्टीमध्ये असून देखील प्रखर हिंदुत्ववादीची भूमिका मांडत नाही.
हिंदुत्ववादी भूमिका मांडण्याचे आपले आपले प्रकार आहे. काम करायची पद्धत जी कदाचित सागर बेग यांची असेल, माझे मित्र संग्राम भैयाचे असेल, ती कदाचित माझी नाही. भैया तुम्ही तर श्रीरामपूरला आहात म्हणून श्रीरामपूर आज सावध आणि समृद्ध आहे, नाही तर श्रीरामपूर काही श्रीरामपूर राहिलं नसतं. शिर्डीच्या या सभेमधून सुजयदादा यांनी वक्फ बोर्डाचाही विरोध केला आणि या घटनेचाही विरोध केला आणि त्याचबरोबर माझा पॅटर्न, माझा स्वभाव हा सर्व धर्म समभाव जपण्याचा आहे आणि तो मी सोडणार नाही, असं वक्तव्य सुद्धा त्यांनी केलं. की वक्फच्या माध्यमातून त्या जमिनी तुम्ही ताब्यात घेण्याचा प्रयत्न करताय, हो माझा विरोध आहे. की जे लोक मुलींचा विनयभंग करतात, जे लोक महिलांची छेड काढतात, कायदा बाजूला ठेवा, जेसीबी घाला आणि घर तोडा. हाच कायदा आज आपल्या समाजाला वाचू शकतो. आम्ही शिर्डीचे आहोत आणि साईबाबांचा सर्व धर्म समभावाचा संदेश मी विसरून चालू शकत नाही. या सभेच्या मंचावरून डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांनी सर्व धर्म समभावचा संदेश देत असतानाच खाली बसलेल्या असंख्य तरुणांनी लांडे भगाव अशा गोष्टी दिल्या. ते म्हणते काय भाषण करता तुम्ही, आमचं पॉइंट एजेंडा काय चाललंय, सागर भैया बघितल्यावर तुम्ही दादा काय बोलता. तर मी तुमच्या बरोबरच आहे. मी म्हणतोय तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ. आमचं काय तुम्हाला कधीही विरोध नाही, आम्ही तुमच्या बरोबरच आहोत. 20 जूनच्या या सभेमध्ये अनेक दिग्गज बोलले, अनेक प्रश्न, अनेक मागण्या, अनेक मुद्दे या मंचावरनं उपस्थित झाले. जमलेला हिंदू नेमका या सभेतून काय परत घेऊन गेला, काय वैचारिक गोष्टी घेऊन गेला, हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला दिसणारच आहे. या सर्व गोष्टीतून एक प्रश्न सुद्धा उपस्थित होतो की मुस्लिम वर्ग फक्त कट्टरतेकडे चालला आहे का, यांच्यामध्ये सुद्धा वैचारिक बळी आहे. हे येणाऱ्या काळामध्ये आपल्या सर्वांना बघायला मिळणारच आहे. या 20 जूनच्या शिर्डी सभेमधील चारही वक्त्यांचे संपूर्ण व्हिडिओ वीर भारत 9च्या यूट्यूब चॅनलवरती उपलब्ध आहेत. नवीन बातम्या, नवीन व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर लवकरच हजर होणार आहोत. त्यासाठी इन्स्टा, फेसबुक या ठिकाणी फॉलो करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी यूट्यूब चॅनल वीर भारत 9ला सबस्क्राईब करा. एक भारत, वीर भारत, राष्ट्रहित सर्वोपरी. जय हिंद.